लग्न मंडपातील वातावरण फारच गंभीर बनले होते. वरपक्षाकडून निरोप आला होता. नवरा मुलगा लग्नाला तयार नाही, लग्नाला नकार आहे. मंडपातील जमलेले लोक, नातेवाईक, वधूपक्षाकडील व्यक्ती, मित्रमंडळी वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर वातावरणात दबक्या आवाजात कुजबुजत होते. चर्चा करत होते. भुजंगराव साहेबांनी आपली एकुलती एक कन्या शीतल हिचे लग्न मोठ्या थाटामाटात डामडौलात लावून देण्याची सर्व तयारी पूर्ण केलेली होती. आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन घडविण्यात कसलीही कसर ठेवली नव्हती. श्रीमंतीची मोठेपणाची नशा आता विवाह मोडून झालेला अपमान स्वीकारायला तयार नव्हती. आपल्यापेक्षा मोठ्या श्रीमंत घराण्यात मुलगी द्यायची निश्चित केले होते, परंतु तिकडून आता शेवटच्या क्षणी काहीही कारण न देता नकार कळवला होता. अपमानाच्या आगीत होरपळणाऱ्या साहेबांची गुर्मी काही कमी झाली नव्हती. त्याच नशेत ते हजर असणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना म्हणाले, मला आता ह्या क्षणी एखादा मुलगा नवरदेव म्हणून द्या. मी ठरलेल्या वेळीच माझ्या लाडक्या मुलीचे त्याच्याबरोबर लग्न लावून देणार आहे. लग्नासाठी हजर असणाऱ्या मंडळीत जमलेल्या लोकांच्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. जो तो आपापल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होता. चर्चा, वादविवाद, होकार नकार सर्व काही गंभीरपणे चालू असते. पर्यायाचा शोध चालू होता. शीतलची आई कल्याणी मॅडमच्या माहेरकडील एक दूरचा नातेवाईक आपली पत्नी व मुलासह लग्नाला आलेला होता. त्यांच्याकडे काही जणांचे लक्ष जाते. कोणाच्या तरी डोक्यात सुपीक कल्पना शिरते. प्रस्ताव तयार होतो. त्या छोट्याशा कुटुंबाकडे तो प्रस्ताव घेऊन जातात. नमस्कार नमस्कार मधुकरराव. नमस्कार शकुंतलाताई. कोणीतरी बोलायला सुरुवात केली. मधुकरराव, तुमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आलो आहोत. आम्ही सर्वजण. तुम्ही येथील आत्ताची परिस्थिती पाहिली आहेच. लग्न मोडण्यातच जमा आहे. साहेब व मॅडम सेरभैर झाले आहेत. आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे. तुमचा मुलगा किसन वयाने लग्नायोग्य आहे. साहेब त्याला जावई म्हणून स्वीकारायला तयार आहेत. आपली लाडकी एकुलती एक कन्या शीतलचे लग्न किसन बरोबर लावून द्यायला तयार आहेत. तेव्हा तुम्ही होकार द्या, म्हणजे आम्हाला पुढच्या तयारीला लागता येईल. किसन हा गव्हाळ वर्णाचा, राकट, मजबूत देहयष्टीचा, सुंदर देखणा तरुण. आई वडिलांना एकुलता एक मुलगा. घराच्या गरीब परिस्थितीत राहत्या खेड्यात कसे बसे 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. शांत, सुस्वभावी व विचारी होता. आपल्या आई वडिलांबरोबर घराच्या शेतात काबाड कष्ट करत होता. आई वडिलांबरोबरच समाधानी होता. शीतल ही उच्च शिक्षित, श्रीमंतीत वाढलेली, शहरी संस्कृतीत राहणारी, आई बाबांची अत्यंत लाडकी एकुलती एक मुलगी. सुंदर सुशील तरुणी. दोघेही भिन्न संस्कृतीत, संस्कारात वाढलेले होते. त्यांच्यात कोणत्याही बाबतीत साम्य नव्हते. किसनने मनातल्या मनात विचार केला, हे कोणत्याही परिस्थितीत योग्य होणार नाही. त्याने आई बाबांकडे पाहिले व ते काही बोलणार त्यापूर्वीच त्याने प्रस्ताव घेऊन येणाऱ्या मंडळींना स्पष्ट शब्दात नम्रपणे आपला नकार दिला. जमलेल्या मंडळीतून समजुतीचे सूर आले. किसनराव, तुम्ही अजून लहान आहात. अहो, तुम्हाला अशी उच्च शिक्षित पत्नी मिळणार हे मोठे भाग्यच समजा. काय हो मधुकरराव, शकुंतलाबाई, तुमचा काय विचार आहे? अहो, एवढ्या मोठ्या घराण्यातील मुलगी तुम्हाला सून म्हणून लाभणार आहे. मोठ्यांचा आधार मिळणार आहे. आणि मग नकार कशासाठी देताय? मुलगी तर सुंदर, एक नंबर आहे. सर्वजण त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. गोंधळलेल्या स्थितीत मधुकरराव म्हणाले, किसन म्हणतोय नाही, हे त्याचे बरोबरच आहे. आम्ही मुलीला कोठे नाव ठेवत आहे? नापसंतीचा प्रश्नच नाही. आमची परिस्थिती कोठे? आम्ही काय साहेबांची बरोबरी करणार? नाही करू शकत. शिवाय आमचा किसन शिकलेला नाही, कामधंदा नोकरी नाही. आमच्याबरोबर शेती करतो, शेतकरी आहे. तुमची मुलगी स्वीकारायला आमची योग्यता नाही. माफ करा. माफ करा आम्हाला, साहेबांना व त्यांच्या कुटुंबातील सर्वांना तुमचा मुलगा, तुमचे स्थळ पसंत आहे. मग तुमचा नकार कशासाठी? अहो, विचार करा. अशी संधी पुन्हा येणार आहे का? भाग्य उजाडले आहे आता तुमचे. तुम्ही फक्त हो म्हणा आता. अशा पद्धतीने काही जण गोड बोलून तर काही जण प्रेमाने दबाव टाकत, आमिष दाखवत त्यांच्याकडून होकार घेण्यासाठी सर्वजण सर्व बाजूने प्रयत्न करत होते.
समजूत, पर्याय, तडजोड सर्व उपाय चालू होते. तिघेही गोंधळलेले होते. गोंधळातही नकारावर ठाम होते. स्वतःच्या गरीब परिस्थितीमुळे मर्यादेचे बंधन पाळून जास्त काही बोलत नव्हते. एवढ्यात त्यांच्या समोर साहेब व मॅडम दोघेही येऊन दाखल झाले. त्यांना पाहताच यांची तारांबळ उडाली. आता काय होणार म्हणून धास्तावले. सर्वांसमक्ष कल्याणी मॅडमनी त्यांच्या पुढे दोन्ही हात जोडून विनंती केली, आता तुम्हीच आमची अब्रू राखा. आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भावनावेगाने पुढचे शब्द बोलता आले नाही. चर्चा, गोंधळ थांबून वातावरण गंभीर बनले होते. कोणीच काही बोलत नव्हते. ह्या तिघांची अवस्था फारच केविलवाणी झालेली होती. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर रोखल्या होत्या. नकार थांबलेला असतो, परंतु होकार देता येत नाही म्हणून खाली मान घालून गप्प बसतात. किसन मख्खपणे जमलेल्या लोकांच्याकडे पाहतो. मनात विचार येतो, ह्यांना स्पष्ट नकार देऊन आपल्या गावी निघून जाऊया. एवढ्यात काय निर्माण झालं कोणी घेतला, एवढ्यात काय निर्णय झाला कोणी घेतला, कोणाला काहीच कळले नाही. अति उत्साहाने कोणीतरी म्हणाले, साहेब वेळ फार कमी आहे. नेताजी ड्रायव्हरला गाडी घेऊन मॅनेजर साहेबांना आमच्या बरोबर द्या. किसनरावांना बरोबर नेऊन बाजारपेठेत जाऊन लग्नासाठी त्यांना पोशाख, बूट व इतर जरुरी साहित्य खरेदी करून मुहूर्तापर्यंत परत यायचे आहे. झाले. धावपळ पळापळ सुरू झाली. गाडी घोडे तयार झाले. कोणीतरी पटकन किसनला हाताला धरून गाडीत घालून घेऊन सुद्धा गेला. कपडे लत्ते, सोने दागिने, पोशाख सर्व प्रकारे सजवून जय्यत तयारीने किसनला नवरदेवाच्या रूपात लग्न मंडपातील लग्न वेदीवर आणून उभा केला. आधीच्याच काढलेल्या शुभमुहूर्तावर किसन व शीतलचा विवाह सोहळा संपन्न झाला. बँड वाजंत्री वाजू लागले. संगीत सनईचे सूर गुंजू लागले. मंडपाबाहेर फटाके बॉम्ब फुटले. आकाशात आतषबाजी सुरू झाली. मंडप परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला. सर्वत्र जोश, उत्साह ओसंडून वाहत होता. कल्याणी मॅडमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भुजंगराव साहेब तर एकदाचे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात वावरत होते. त्यांच्या आधीच्या काहीशा घमंडखोर वृत्तीने सर्वांचे आगत स्वागत करत होते. जेवणासाठी आग्रह करत होते. निरोप देत होते. शीतल, किसन वधूवर दोघेही नातेवाईक मित्रमंडळींकडून शुभेच्छा व भेटी स्वीकारण्यात गुरफटले होते. भविष्याच्या विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर नव्हता. तसेच उत्साह व फार आनंद सुद्धा जाणवत नव्हता. फोटो फ्लॅश झडत होते. फोटोग्राफर स्माइल प्लीज म्हटल्यावरच दोघेही ओढून ताणून चेहरे हसरे करत होते. मधुकरराव व शकुंतलाबाई दोघेही एका ठिकाणी निर्विकार चेहरा करून बसले होते. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. कोणीही भेटायला येत नव्हते किंवा चौकशी करत नव्हते. नक्की काय घडत आहे, भविष्यात काय घडणार आहे ह्याविषयी मनात विचार येत होते. काही नातेवाईकांनी मधुकररावांना बरोबर घेऊन त्यांच्या गावी पुढे जाऊन तेथील त्यांच्या घरी व गावात नवदाम्पत्यांच्या स्वागताची तयारी केली. गावात त्यांच्या लग्नाची व आगमनाची कल्पना दिली. उत्साही वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. घरात श्रीमंती थाटामाटाच्या सर्व गरजेच्या बिगर गरजेच्या वस्तूंची संसार भेट म्हणून रेलसेल केली जात होती. जे जे शक्य आहे ते सर्व अर्जंट उपलब्ध केले जात होते. एका मोठ्या उद्योगपतीची बड्या बापाची सुंदर सुशिक्षित एकुलती एक मुलगी किसनला बायको म्हणून मिळाली ह्याबद्दल गावात उत्सुकता वाढली होती. चर्चेला उधाण आले होते. वधूकडील मंडळीचे मातापित्यांचे निरोप घेऊन नवदाम्पत्य आपल्या गावी दाखल झाले. आगत स्वागत, फटाक्याची आतिषबाजी झाली. गावातील स्नेही मित्रमंडळी, शेजारी पाजारी घरात घराभोवती जमले. किसनचे नशीब मोठं. मधुकररावांचं कोट कल्याण झालं. पोरगी शिकलेली आहे. इथं राहिलं. शकुला झेपेल का ग ही पोरगी? बड्या बापाची ही लाडकी पोरगी. इथं ह्या दळिद्री नारायणाजवळ तिला काय मिळणार आहे? आईला शिकलेली ही पोरगी किशाच्या भवरा करेल बघ. चांगलंच घबाड गावलं बघा, वगैरे वगैरे अशा प्रकारच्या उगीच काही ना काही चर्चा चालू होत्या. विधिवत पूजा सोहळा, देवदेवतांचे दर्शन, कुलाचार, सासर माहेर जाणे येणे फिरणे सर्व सोपस्कार पार पडले. फारसा उत्साह नाही. कसा तरी महिना दीड महिन्यात गेला. शीतल आईबाबांच्याकडे काही दिवस जाते असे सांगून आली. ती समाधानी दिसत नव्हती. म्हणून साहेब व मॅडम दोघेही चिंतित झाली. शीतलच्या आशा आकांक्षांचा, स्वप्नांचा चुराडा झाला होता. खेड्यात राहण्याचा
अशिक्षित नवऱ्याबरोबर संसार करण्याची वेळ आल्यामुळे फारच कष्टी झाली होती. परंतु वास्तव परिस्थिती कोणालाही नाकारता येत नव्हती. फार विचारपूर्वक निर्णय घेऊन मार्ग काढण्यासाठी सतत चर्चा खल सुरू असतात. बऱ्याच चर्चेतून काही गोष्टीवर साहेब, मॅडम आणि शीतल यांच्यात एकमत होते. शीतलला आपल्या फॅक्टरीत साहेबांच्या बरोबर काम करावे लागणार आहे. येथून पुढे मोठ्या जबाबदारीने कंपनीचा व्याप सांभाळावा लागणार आहे. त्यामुळे शीतलला पुण्यातच राहावे लागणार आहे. असा निर्णय व निरोप मधुकरराव आणि किसनला कळवला जातो. शीतल पुण्यात आपल्या आईबाबांच्याकडे राहून कंपनीच्या कामात लक्ष घालू लागली. कामाच्या व्यापात कसा तरी दिवस जात होता. काही वेळेपुरता मनातील उदासपणा कमी होत होता. किसनला पुण्यात आणण्याचा निर्णय सर्वांच्या मते घेतला जातो व तसा निरोप पाठवला जातो. निरोपाला काहीच प्रतिसाद नाही म्हणून स्वतः शीतल व साहेब दोघेही त्यांच्याकडे जातात व पुण्याला चलण्यासाठी विनंती करतात. किसनने विचार केलेला असतो, मी त्यांच्याकडे जाऊन राहणार, काही कामधंदा करणार नाही, फुकटचे बसून खाणार, तिच्या बरोबर तिचा नवरा म्हणून फिरणार, आम्हाला मुलं होणार, मी त्यांच्या बरोबर राहणार, ती ऑफिसला जाणार. एक प्रकारे मुलांचा सांभाळ देखभाल मला करावी लागणार. त्यांना पोटावारी एक प्रामाणिक घरगडी मिळणार. लाचारीचे जीवन. किसनने पूर्ण विचारांती स्पष्ट शब्दात नम्रतेने नकार दिला व त्यावर ठाम राहिला. शीतल व साहेब हात हलवत परत गेले. वेळोवेळी साहेब, मॅडम, शीतल वगैरे सर्वजण कधी एकत्र तर कधी स्वतंत्र येऊन किसनची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. शीतलची फार इच्छा होती की त्याने पुण्यात येऊन तिच्या सोबत राहावे, म्हणून ती सर्व प्रकारे प्रयत्न करत होती. ते त्याच्या आईबाबांच्या सह त्याला घेऊन जायला तयार असतात. सर्व प्रकारे समजूत काढूनही यश मिळत नव्हते. आपण पतीसोबत राहू शकत नाही म्हणून शीतल फारच दुःखी झाली होती. तिच्या मनात अपराधी भावना निर्माण होत होती. सर्वजण तिच्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार होते. सततच्या चर्चेतून मार्ग सुचला. किसनला आपल्या कंपनीत मोठ्या पदाची, चांगल्या पगाराची नोकरी द्यायची. त्याचा स्वाभिमान जपायचा. त्याला आपल्याकडे येऊन राहण्यात कमीपणा वाटणार नाही असे वातावरण तयार करायचे. ह्या मुद्द्यावर किसनची समजूत काढण्यात यशस्वी होतात. त्याला पुण्याला घेऊन येतात. त्याचा मानसन्मान, स्वाभिमान जपत सर्वजण त्याच्याशी प्रेमाने वागतात. मधुकरराव व शकुंतलाबाई यांना सुद्धा सर्वजण पुण्यात राहायला येण्याची विनंती करतात. ते दोघेही फारच स्वाभिमानी असल्यामुळे कोणत्याही समजुतीला, आमिषाला बळी पडत नाहीत. आपलं गाव, आपलं घर आणि आपली शेती भली म्हणून समाधानाने गावातच राहतात. किसनने ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली. शीतल व तो दोघे एकाच गाडीतून येत होते. शिक्षण नाही, कंपनीच्या कामकाजाची माहिती नाही, काही अनुभव नाही, म्हणून महत्वाची जबाबदारी दिली नव्हती. कंपनीच्या निर्णयात विचारविनिमय नाही, सहभाग नाही, पोकळ पद दिले होते. शीतलकडून तरच कागदपत्रांवर सही करायची असा अलेखित नियम होता. ऑफिसमध्ये वातावरण हाय प्रोफाईल होते. किसनला हे त्याच्यासाठी नवीन तर होतेच, परंतु फारच वेगळे होते. तिथे तो खुश नव्हता. ऑफिसमध्ये तो येताच स्टाफमधील लोकांच्यात कुजबूज सुरू व्हायची. कुत्सित नजरेने पाहून हसत असायचे व धाकटे साहेब म्हणून उल्लेख करायचे. हे सर्व त्याला असह्य व्हायचे. दुपारी लंच टाइमला जेवणासाठी त्याला शीतलच्या अँटी चेंबरमध्ये बोलावून घेतले जात होते. तिथे ती त्याला जेवताना प्रेमाने बोलत होती, आग्रह करत होती, कंपनीच्या कामाची माहिती देत होती. त्याचे मन मर्जी जपत तो उत्साही, आनंदी कसा राहील यासाठी प्रयत्न करत होती. शीतलने ऑफिसमध्ये सखाराम शिपाई खास त्याची व्यवस्था पाहण्यासाठी, काय हवे नको ते पुरविण्यासाठी विशेष सूचना देऊन ठेवली होती. घरात त्याच्यासाठी स्पेशल बायजाबाई व हिरा नावाचे नौकर नेमले होते. नेताजी ड्रायव्हर व गाडी केव्हाही त्याच्या दिमतीला तयार होती. सर्वांनाच किसनच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याला कधीही कसलीही कमतरता भासू दिली जात नव्हती. 4-5 महिने होऊन गेले तरी तो अजून ऑफिसमध्ये व घरातही रुळला नव्हता. ऑफिसमध्ये सखाराम शिपायाचे व किसनचे चांगले संबंध जुळले होते. त्याला तिथे दुसरे कामच नव्हते, त्यामुळे तो सतत किसन बरोबर गप्पा मारत बसायचा. त्याच्याकडून ऑफिसमध्ये होत असलेल्या त्याच्याविषयीच्या सर्व चर्चेची माहिती मिळत होती. किसनने त्याला चांगले विश्वासात घेतले होते. लोकांच्यात त्याच्या अडाणीपणाची, गावंढळपणाची चर्चा चालत होत्या. पात्रता नसताना मोठ्या पदाचा, अधिकाराची जागा मिळाली म्हणून तिरस्कार, हेटाळणीच्या स्वरूपात कुजबूज चालत होती. निष्क्रिय म्हणून उल्लेख करत होते. रबर स्टॅम्प हे भूषण चिटकवले होते.
पिंडीवरील विंचू म्हणत हसत होते. लाचार गरजावई परावलंबी गांडूळ म्हणून अगदी खालच्या भाषेत दबक्या आवाजात टिंगलटवाळी केली जात होती. किसनला हे सर्व असह्य होत होते. आपण परावलंबी आहे, अप्रत्यक्ष लाचार आहोत म्हणून मनात अपराधी भावना निर्माण होत होती. शीतल व तिच्या कुटुंबाकडून त्याची फार प्रेमाने काळजी घेतली जात होती. मान सन्मान जपला जात होता. ह्या दोन्ही प्रकारांमुळे त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडत होता. आपले वागणे योग्य की अयोग्य हे समजत नव्हते. खोटा मान सन्मान, प्रतिष्ठा व हे असले राहणीमान स्वाभिमानी मनाला पटत नव्हते, मानवत नव्हते. कोणत्याही गोष्टीत समाधान वाटत नव्हते. मनाचा कोंडमारा वाढत होता. अखेर त्याच्या सद्विवेक बुद्धीने मात केली. त्याने पूर्ण विचार करून निर्णय घेतला आणि दुपारी जेवताना शीतलला सांगितले, मॅडम, मला ही तुमची नोकरी नको. मी गावी जाणार आहे. आईबाबांच्या बरोबर शेती करणार आहे. मला हे तुमचे असले अधिकार नकोत. आणि गप्प झाला. हे ऐकताच शीतल मनातून चरकली व पटकन म्हणाली, अहो, हे काय भलतंच बोलताय? इथे काही तुम्हाला त्रास आहे का? नाही ना? मग असा कसा काय निर्णय घेताय? माझ्याकडून काही चुकत असेल तर सांगा, परंतु परत जायचा विचार डोक्यातून काढून टाका. आता इथे ऑफिसमध्ये जास्त काही बोलायला नको, चर्चा नको. घरी गेल्यावर रात्री बोलू, विचार करू. तुमच्या समाधानासाठी आणखी काही चांगले करता येते ते पाहू. आता हवे तर घरी जाऊन आराम करा. किसन अस्वस्थ मनानेच ऑफिसमध्ये थांबला. जेवण झाल्यावर रात्री सर्वजण शीतलच्या रूममध्ये एकत्र जमले व किसनच्या निर्णयावर चर्चा करू लागले. किसनला समजून सांगू लागले. मॅडम व शीतल फारच प्रेमाने व जिव्हाळ्याने बोलत होते. कारणे विचारली जात होती. साहेब हे त्याला त्यांच्या विचारातून व्यावहारिक दृष्टीने चूक काय, बरोबर काय, भविष्य काय, समाजातील स्थान काय हे समजून सांगत होते. किसन मात्र सर्वांचे शांतपणे ऐकून घेत होता व नम्रपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या निर्णयावर ठाम होता. आतापर्यंत भुजंगराव साहेब शांतपणे समजून सांगत होते, परंतु ऐकत नाही म्हटल्यावर मनातून नाराज होऊन चिडून रागाच्या स्वरात बोलू लागले. हे पहा किसनराव, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करतो आहोत. तुमचा मानसन्मान व भावना जपतो आहोत. तरीही तुम्ही काही कारण न सांगता गावाकडे जातो आणि वडिलांबरोबर शेती करतो म्हणता. आम्हाला काही तुमचा हा विचार पटत नाही. आई वडिलांना इकडे आणा म्हटले तर आणत नाही आणि तेही यायला तयार नाहीत. ठीक आहे, त्यांचा जुनाट विचार अडाणीपणा समजून घेऊ, परंतु तुम्हीही तसाच विचार करत असाल तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला? तुम्हाला तुमचे भविष्य कळतच नाही आणि आम्ही समजून सांगितले तरीही समजत नाही. उगाचच असले काहीतरी मूर्खासारखे निर्णय घेताय. अहो, शीतलच्या रूपाने तुमच्याकडे साक्षात लक्ष्मी चालून आली आहे. तुम्ही किती मोठे श्रीमंत झाला आहात याची अजून तुम्हाला कल्पना आलेली दिसत नाही. फारच भाग्यवंत ठरला आहात. काहीही कर्तृत्व कर्तबगारी नसताना पैसा, अडकास, अधिकार, श्रीमंती तुमच्या पायावर लोळण घेत आहे. हे सर्व सोडून बापासारखी कसलीही असली दळिद्री लक्षणं सुचली आहेत तुम्हाला. आतापर्यंत फारसे काहीही न बोलता शांतपणे ऐकून घेणारा किसन बाबांचा मान हानिकारक केलेला उच्चार सहन न झाल्यामुळे स्पष्ट आणि खडबडीत आवाजात निर्वाणीच्या सुरात बोलू लागला. बास करा साहेब, आता काही पुढे बोलू नका. तुम्हाला तुमचा पैसा, श्रीमंती, प्रतिष्ठा, लक, लाभ, तुमची कन्या शीतल, तुमची लक्ष्मी तुमच्या जवळच ठेवा. मला माझ्या शेतात कष्टाने मिळवलेला घाम लाखो मोलाचा आहे. ही तुमची आयती मिळालेली संपत्ती माझ्या कष्टाची नाही, त्यामुळे ती मला माती मोलाची आहे. माझी माती, काळी आई आणि माझे आईबाबा हीच माझी खरी दौलत आहे. संपत्ती आहे, वैभव आहे, त्यातच मी सुखी समाधानी आहे. ह्या इथल्या मला मिळत असलेल्या तुमच्या सर्व गोष्टी खोटी प्रतिष्ठा, मानसन्मान निरर्थक आहेत. मी त्याचा कधीही लोभ धरला नाही. किसन काही क्षण गप्प बसला व पुन्हा पुढे म्हणाला, तुम्ही लग्न मोडल्यामुळे झालेल्या अपमानामुळे आपल्या जवळ राहणार म्हणून आनंद झाला, तर दुसरीकडे पत्नी, संपत्ती, सुख सर्व काही सोडून आला म्हणून दुःखी झाले. सुखदुःखाच्या संमिश्र भावनेने किसनचे बोलणे ऐकत होते, समजून घेत होते. किसन आपल्या आईबाबांसोबत समाधानाने राहून त्यांच्या बरोबर शेतात काबाड कष्ट करत होता. गावात उलटसुलट चर्चा चालत असायच्या. त्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. तो त्याकडे दुर्लक्ष करत होता. घरातील आईबाबांशी आणि शेतातील मातीशी प्रामाणिक होता.
किसनची लक्षणच दळिद्री भिकाऱ्याची. सुंदर शिकलेली बायको, सोन्यासारखी माणसं मिळाली होती. चांगले नशीब उघडले होते. परंतु काय उपयोग? तर कोणी म्हणे फारच स्वाभिमानी आहे बघा, आपल्या आईवडिलांसारखा. श्रीमंती, पैसा, धनदौलत तर सोडून आलाच, परंतु असली सुंदर बायकोही आपल्या आईवडिलांसाठी, घरासाठी सोडून आला. पोरगा पोटाला जन्माला यावा तर असा. अशा भिन्न भिन्न विचारांची चर्चा आईबाबांच्या मनाची घालमेल होत होती. ती लक्षात येताच किसन त्यांची प्रेमाने समजूत काढून तिकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होता. इकडे पुण्यात भुजंगरावांच्या कुटुंबातील स्वास्थ्य हरवले होते. शीतल व तिची आई सतत उदास होत्या. शीतलचे कशातच लक्ष लागत नव्हते. कंपनीच्या कामात तिचे मन रुळत नव्हते. श्रीमंती, तथाकथित प्रतिष्ठा, बळी, खेळखंडोबा, लक्ष्मी, अन्याय असले शब्द तिच्या काळजात घर करून बसले होते. भुंग्याप्रमाणे पोखरत होते. वेदना असह्य होत होत्या. बेचैनी वाढत होती. तिची ही अवस्था पाहून मॅडम व साहेब दोघेही काळजीने झुरत होते. भुजंगराव शीतलला कधी नरमाईने, कधी चिडून तर कधी प्रेमाने समजून सांगत किसनराव पासून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न लावून देतो म्हणत होते. मॅडम ही साहेबांच्या असल्या विचारला खतपाणी घालत होत्या. शीतल मोठ्या धीराने, संयमाने त्यांच्या दबावाला सामोरी जात होती. त्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करत होती. जवळजवळ 2 वर्षे होत आली. अशीच वाटचाल सुरू होती. शीतलच्या डोक्यात विचारांची चक्र फिरत असायची. किसन तिकडे माझ्याशिवाय स्वतःच्या कष्टावर व आईवडिलांच्या प्रेमावर असेल त्या परिस्थितीत समाधानी आहे. त्याचा स्वाभिमान त्याला खंबीरपणाने जगायला ताकद देत आहे. मी मात्र इथे सर्व सुखसुविध आणि आईवडिलांच्या निखळ प्रेमाच्या छत्रछायेखाली असूनही जरासुद्धा समाधानी नाही. सर्व काही असूनही शून्य किमतीचे आहे. एक प्रकारच्या मानसिक घुसमटीत जगावे लागते आहे. घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करणे, ते करून तरी सुख मिळेल का? माझ्या सौंदर्यावर, तारुण्यावर, आईवडिलांच्या प्रतिष्ठेवर, संपत्तीवर दुसरा पती मिळेलही, परंतु हे सर्व सोडून देणाऱ्या किसनराव इतका स्वाभिमानी मनाचा असेल का? आणि असेल तर तो ह्या आमच्या असल्या इच्छेसाठी माझ्याबरोबर लग्न करणार नाही. आणि तो माझ्याबरोबर लग्न करणार असेल तर नक्कीच स्वाभिमानी असणार नाही. स्वाभिमानी नसणाऱ्या, लाचार असणाऱ्या पुरुषाबरोबर मी कशी सुखी समाधानी होणार? किसन काय वाईट आहे? त्याचे विचार काय चुकीचे आहेत? त्याचे शिक्षण झालेले असले म्हणून काय झाले? त्याच्यावरील आईवडिलांचे संस्कार किती उच्च दर्जेदार आहेत. बोलताना, वागताना राखत असलेला संयम, मर्यादा किती मोठ्या आहेत. खरे तर त्यानेच मला सोडून देऊन दुसरे लग्न करायला हवे होते आणि ते त्यांना शक्यही होते. परंतु संयमी विचार काय असतात हे त्याच्याकडून शिकायला हवेत. शीतलला पत्नी म्हणून स्वीकारले आहे. ती खरी आमची लक्ष्मी आहे. तिचे स्थान आमच्या घरी आहे. किती थोर व अर्थपूर्ण वाक्य आहे त्याचे. आणि मी मात्र त्याच्या विचारातील खोटी प्रतिष्ठा, पैसा, श्रीमंतीसाठी इथे आईवडिलांच्या जवळ राहून त्यांनाही आपल्या जवळ राहावे म्हणून इच्छा धरून दबाव टाकणे योग्य आहे का? आमचे सर्व चुकीचे असूनही आम्ही का मान्य करत नाही? लग्नाच्या पतीपत्नीचा नक्की अर्थ काय? सामाजिक बंधन, पतीपत्नीच्या पवित्र बंधनाला झुगारून त्याला करार समजून तो मोडीत काढण्यासाठी घटस्फोट घ्यायचा? कोणतीही संस्कृती याला अविचार तर म्हणता येईल, परंतु हा स्वार्थासाठी करत असलेला निव्वळ मूर्खपणा आहे. मी जगू पाहत असणारे हे जीवन, ही धनदौलत, मानसन्मान, प्रतिष्ठा ह्या सर्व गोष्टी ह्या उदात्त विचारापुढे नगण्य आहेत. तर मग माझी कशासाठी तशी जगण्याची धडपड चालू आहे? मीही त्याच्यासारखी स्वाभिमानाने जीवन का जगू शकत नाही? त्याच्याबरोबर त्याच्यासारखे आयुष्य का घालवू शकत नाही? त्याला सुख समाधान देण्यात मी का सुखी होणार नाही? त्यात मलाही सुख मिळालेच पाहिजे. आमची चुकी, त्रास मात्र त्यांना त्यातही समाधान मानून त्यांच्या मनाने ते सुखात आहेत. मी मात्र सर्व सुविधांचा उपभोग घेऊनही विचारांचा आणि संस्कारांचा परिणाम व्हायचे का, म्हणायचे का? अशा प्रकारच्या उलटसुलट विचारांची घालमेल तिच्या मनात सतत चालू असायची.
अखेर यातून सुटका करून घेण्यासाठी निर्णय घेतला जातो. घटस्फोट तर घ्यायचा नाहीच. आपण हे वैभव, सुख, संपत्ती, आईवडिलांची छत्रछाया, माया सर्व सोडून द्यायचे आणि किसनकडे जाऊन त्याच्या गावी त्याच्या बरोबर राहायचे. त्याची पत्नी म्हणून त्याच्या अडीअडचणीत त्याच्याबरोबर राहून त्याला साथ द्यायची. त्याच्याबरोबर सुखदुःखात संसार करायचा. त्याचे सुखदुःख तेच माझेही सुखदुःख. आईबाबांना हा निर्णय सांगताच त्यांना धक्काच बसला. बरेच दिवस ते दोघेही सावरले नाहीत. ह्या विचारापासून तिला परावृत्त करण्यासाठी आईबाबांच्या सह सर्वांनी सर्वोपरी प्रयत्न केले, परंतु तिच्या आत्मविश्वास आणि आत्मविचारातून घेतलेल्या ह्या निर्णयापुढे सर्वांची सपशेल माघार घेतली. एक दिवस ती आपल्या आईबाबांच्या सह किसनच्या घरी नवे स्वतःच्या घरी गेली. सकाळी सकाळी ह्या सर्वांना आपल्या घरी आलेले पाहून मधुकरराव आणि शकुंतलाबाई दोघेही गडबडून गेले. मनातल्या मनात घाबरल्यामुळे काही बोलता येईना. नमस्कार नमस्कार, आगत स्वागत काही नाही. आजूबाजूचे आसपासचे लोक, इतर नातेवाईक, मित्रमंडळी गोळा झाले. किसन सकाळी लवकरच शेतात गेला होता. त्याला बोलावून आणले. सर्वांना पाहून काय घडले असेल म्हणून विचार करू लागला. काही वेळात सर्व शांत झाले. कुजबुज गडबड थांबली. शीतलने धाडसाने परंतु संयमाने व शांत मनाने बोलायला सुरुवात केली. तुम्ही सर्वांनी आश्चर्यचकित होण्याचे कारण नाही किंवा गडबडूनही जायचे कारण नाही. सर्व समाजापुढे देव ब्राह्मणांच्या साक्षीने मी किसनरावांच्या बरोबर लग्न लावले आहे. मी त्यांची नुसती पत्नी नाही तर अर्धांगिनी आहे. आतापर्यंतच माझे सर्व चुकले आहे. तुम्ही सर्वांनी मला माफ करावे. आता या क्षणापासून मी माझे आई वडील, त्यांची संपत्ती, वैभव सर्व काही सोडून इथे माझ्या घरी राहायला आले आहे. हेच माझे मंदिर आहे आणि किसनराव माझे दैवत आहे. त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्याबरोबर कष्ट करून, त्यांना साथ देऊन असेल त्यात सुखी समाधानाने राहणार आहे. त्यांच्या सुखातच माझे सुख आहे हे चांगले समजले आहे. त्यांच्या विचारांच्या श्रीमंतीपुढे, त्यांच्या आचारांच्या श्रीमंतीपुढे आमची श्रीमंती शून्य किमतीची आहे. आम्ही व्यवहाराने पैसा मिळवून मोठे होऊ, परंतु त्यांची उंची गाठू शकत नाही हे आम्ही चांगले जाणले आहे. तुम्ही सर्वांनी मला माफ करून माझा स्वीकार करावा ही हात जोडून विनंती करते. मोठा उसासा घेऊन ती बोलायची थांबते. किसनसह सर्वजण ऐकून भारावलेले असतात. काही क्षण शांततेत गेल्यावर हळूहळू कुजबुज सुरू झाली. किसन उठला व शीतलला हाताला धरून उठवून भावनेच्या भरात मिठीत घेतले. त्याला काही सुचलेच नाही. काही वेळाने दोघांनीही दोघांच्या आईवडिलांच्या बरोबर इतरही वडीलधाऱ्या नातेवाईकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. गोंधळात शब्द ऐकायला येत होते. हाच खरा मनाचा मोठेपणा, हीच खरी श्रीमंती. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथेसोबत. धन्यवाद.